गेल्या 5 वर्षात 2019ला सर आमदार म्हणून निवडून आले. 2019पासून आता 2024 साल संपत आलं. पुढच्या महिन्यात कदाचित इलेक्शन लागतील. पण या 5 वर्षात 1-2 वर्ष 1 ते 1.5 वर्ष आपलं कोरोना काळात गेलं, हे तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2021 साली चिपळूण शहर, खेरडी पूर्ण गाव पाण्याखाली गेलं, हे देखील आपल्याला माहिती आहे. मधल्या काळात 1 वर्ष आपण सरकारमध्ये नव्हतो, हे देखील तुम्हाला माहिती आहे. पण असं असताना देखील गेल्या 5 वर्षात जवळपास 1700 ते 1800 कोटीचा निधी संपूर्ण चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाला आणणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. अत्यंत महत्त्वाचं काम हे या माध्यमातून झालेलं आहे. नुसतंच छत्र्या वाटल्या, वया वाटल्या, आत्ता हे गेले 3 महिने वया वाटप केलं, छत्र्या वाटप केलं, कुठे काय बॅगांचं वाटप केलं, कुठे काय फुकट आणखीन काही एखादी गोष्ट दिली किंवा काही आश्वासनं दिली, याचा अर्थ विकास होत नाही. विकास हा सर्वांगीण विकास असला पाहिजे. विकास हा सामाजिक विकास असला पाहिजे. विकासाची गंगा आणण्याचं काम खरं तर आपण पाहिलं तर सरांच्या माध्यमातून झालेलं आहे. संपूर्ण मतदारसंघात मग संगमेश्वरच्या निनावे गावाच्या टोकापासून ते पेडाच्या टोकापर्यंत सरांनी प्रत्येक वाडीत, प्रत्येक वस्तीत विकासाचं काम केलेलं आहे आणि हे कुणालाही नाकारता येणार नाही. हे असं माझं ठाम मत आहे. प्रत्येक वाडीपर्यंत, प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत सर पोचलेले आहेत. मला माझ्या मुस्लिम भगिनींना आवर्जून सांगावं असं वाटेल की स्मशान, तुमचे जे कब्रस्तान असतील, संरक्षक भिंती असतील, त्याच्यासाठी सरांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे. अल्पसंख्याकांचा तुमचा हॉल आहे, त्या हॉलसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तर या गोष्टीसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण एखादं विकासाचं काम मागत असतो, विकास हा नुसता घडवून आणायचा नसतो, तर तो सर्व ठिकाणी झाला पाहिजे, सार्वजनिक झाला पाहिजे, प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पोचला पाहिजे. गेल्या 2-3 महिन्यात कोणीही सांगेल तुम्हाला की आम्ही आलोय, हे घ्या, ते घ्या, 1000 रुपये घ्या, 2000 रुपये घ्या, पण त्या 2000 रुपयाने आपला कायमचा विकास होणार नाही. ज्या व्यक्तीने 1500 रुपये दर महिन्याला आपल्याला टाकण्याचं काम केलं आपल्या अकाउंटमध्ये, ती व्यक्ती किती महत्त्वाची आहे हे बघितलं पाहिजे. विकासाची गंगा ही आपण सरांच्या माध्यमातून आणलेली आहे. उद्याच संध्याकाळी 5 वाजता खेरडीमध्ये जवळपास 15 ते 16 कामांची उद्घाटनं सरांच्या माध्यमातून होणार आहेत. बाकी सगळं सोडा, पण आपल्या खेरडीसारख्या छोट्या गावात जवळपास 6 ते 7 कोटीचा निधी सरांच्या माध्यमातून आलेला आहे. आणि हे सर्व सांगण्याची वेळ हे महिलांना का आलेली आहे? कारण महिलाच घर चालवत असते आणि ही महिलाच सक्षम आहे, तीच आपल्या कुटुंबाला सक्षम करत असते. महिलाच्या हातीच आपल्या कुटुंबाची दोरी आहे. ती महिला सक्षम असली पाहिजे हे सरकारला वाटते, हे आपल्या सरांना वाटते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून झालेला विकास हा शाश्वत विकास आहे, तात्पुरता नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. शाश्वत म्हणजे कायमचा विकास. आणि पुढील 5 वर्ष ज्या वेळेला आपण सरांना, पुढच्या 5 वर्षात आपण पुन्हा एकदा सरांना निवडून देणार आहोत की नाही? सर्वांची मतं सरांना पडणार आहेत की नाही? तर येत्या विधानसभेत ज्या वेळेला आपण सरांना मतदान करणार आहोत त्यावेळेला ही खात्री बाळगली पाहिजे की आपली जी छोटी मोठी कामं अजूनही राहिलेली आहेत शिल्लक, तर ती कामं देखील सरांच्या माध्यमातून कशा प्रकारे पूर्ण करता येतील. चिपळूण शहर पाण्याखाली गेलं. सकाळी 6:30 वाजता पाणी भरलं होतं. माझ्या घरात पण 12 फूट पाणी होतं. त्यावेळेला सकाळी 6:30 वाजता सरांचा फोन आला, काय परिस्थिती आहे खेरडीमध्ये? सरांना सांगितलं, सर संपूर्ण खेरडी पाण्याखाली आहे. सकाळी पाणी ओसरल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून सरांबरोबर त्यांचं अख्खं कुटुंब संपूर्ण चिपळूण शहरासाठीच नाही तर संपूर्ण ज्या ज्या भागात पाणी भरलं त्या भागासाठी अहोरात्र काम सरांनी केलं. हे कधीही विसरता कामा नये. सर स्वतः कोरोनाग्रस्त झाले, पण तरीसुद्धा कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक कोरोनाग्रस्त व्यक्तीला बेड कसा उपलब्ध होईल, कसं ते त्या पद्धतीने काम करतील, याचा आरोग्याचा कसा त्यांचा आरोग्य चांगलं राहील, कसा तो व्यक्ती कोरोनामुक्त होईल, याकडे सरांनी लक्ष दिलं. हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे शाश्वत विकास आणि तात्पुरता विकास यामधला फरक जाणून घ्या. मी तुम्हा सर्व महिला भगिनींना विनंती करते की जर आपल्याला इथून पुढे आपल्या भागाचा विकास करायचा असेल, आपल्या इथे एखादं काम आणायचं असेल, तर त्याला फक्त आणि फक्त एकच उत्तर आहे, ते म्हणजे आपले आदरणीय लाडके शेखर सर.
त्यांच्या व्यतिरिक्त हा विकास होणं शक्य नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते की येऊ घातलेल्या विधानसभेला भरघोस मतांनी सरांना नुसतं आमदारच नाही तर आपल्याला मंत्री म्हणून निवडून आणायचं आहे. इतकंच बोलते.